नमस्कार मित्रांनो, निवडणुकीनंतर प्रथमच आपल्या भारत देशाच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन ह्या त्यांचं शेतकऱ्यांसाठीचं आणि जे आर्थिक बजेट असते, जे अर्थसंकल्प असते ते आज मांडणार आहेत। त्या संबंधी आपल्याला शेतकऱ्यांना कुठल्या नवीन योजना मिळू शकतात, कुठल्या योजनेचा लाभ मिळू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पीएम किसान बेनिफिशरी स्टेटस देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंददायक असणार आहे, कारण या योजनेच्या लाभामध्ये आता जी वाढ होणार आहे। केंद्र सरकारांतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात। त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा कार्यकाळात सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे। पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे, परंतु लवकरच देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारांतर्गत शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा योजना राबवल्या जातात। ज्यामध्ये आता 17वा हप्ता वितरित केल्याच्या नंतर 18व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आधी बातमी असणार। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करू शकतात। प्रसारमाध्यमातून असे व्यक्त केले जात आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो। तसेच या हप्त्यामध्ये 6,000हून 10,000 रुपये इतकी जी वाढ आहे ती आता होणार आहे। म्हणजे जी वर्षाला आपल्याला 6,000 रुपये मिळणार होते त्याच आता 10,000 रुपये एवढी वाढ, म्हणजे 4,000 रुपयांची वाढ आता आपल्याला जो अर्थसंकल्प सादर होईल त्यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते। शेतकऱ्यांना मिळणार 10,000 रुपये। देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक नक्कीच आनंददायक बातमी मिळणार आहे, कारण सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपयाचा लाभ 10,000 रुपये केला जाऊ शकतो। म्हणजे सध्या 3 हप्त्यामध्ये ही रक्कम जी आपल्याला 6,000 रुपये एवढी वितरित केली जाते ती आता 4 हप्त्यामध्ये सरकार देऊ शकते। म्हणजे एकूणच प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये प्रतिवर्ष एवढे पीएम किसान योजनेअंतर्गत आता मिळू शकतात। तसेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येते। ही रक्कम डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दर 4 महिन्यांनी 3 हप्त्यामध्ये वितरित केली जाते। पण पात्र शेतकऱ्यांचे निकष, त्यातील काही अटी आणि शर्तीमध्ये अडकलेल्या काही शेतकऱ्यांचा याचा लाभ मिळत नाही। त्यामुळे आता सरकारने शेती अवजारे, ट्रॅक्टर, खत, रसायन आणि शेती संबंधी इतर खरेदीवरील सबसिडी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागलेली आहे। अशामध्येच ही शेतकऱ्यांसाठी एक नक्कीच आनंददायक बातमी असणार आहे की 6,000 वरून शेतकऱ्यांचा लाभ थेट 10,000 रुपये होणार।